नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात। संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। थोडीशी ती खट्याळ, थोडीशी ती अल्लड, थोडीशी ती लाजरी, ती गोड गोजिरी। तिच्या येण्यानं आई वडिलांच्या आयुष्याची बदलली दिशा, नाव तिचं श्लेषा। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चलाता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा। हॅलो हॅलो हॅलो, कोण बोलताय? श्लेषा बोलते आहे। हाय श्लेषा, काय करते? मी फोटो काढते आहे। कोणाचा फोटो काढतेय? माझा। तू स्वतःचाच फोटो काढतेस? हां। सेल्फी काढतेस का? हां। काढ बरं पटकन। अगं हॅपी बर्थडे। थँक यू। अरे वा, त्या फोननी सेल्फी काढती आणि खोट्या खोट्या फोननी बोलतीये का स्पीकर वर मी बोल? गाणं बघते, गाणं। कुठलं गाणं बघतीयेस? आलू का चालू बेटा झिंगाट। झिंगाट? झिंगाट बघतीयेस तू? मी येऊ तुझ्या घरी पार्टीला? हां, या ना। ओके, फोन ठेव। टिंग टॉंग। या। हाय, हॅपी बर्थडे। थँक यू। हे बघ, मी गिफ्ट म्हणून तुला वॉटर फिल्टर आणलंय। थँक यू। कशी पार्टी करायची आपण आज तुझ्या बर्थडेची? सांग कलाशी। काय शान करायची आपण? कशी करायची सांग ना, काय काय करूया? तू मला काहीतरी खायला प्यायला देतेस का? हा, काय बनवणार आहेस? पटकन काय बनवणार आहेस तू माझ्यासाठी? दाखवते। हा, काय दाखवतेस? अगं बाई, काय बनवतेस? स्ट्रॉबेरी। स्ट्रॉबेरी जॅम? पण ती स्ट्रॉबेरी गॅसवर का ठेवली आहे? बनवून खायचं असतं, बनवून। स्ट्रॉबेरी तिने गॅसवर ठेवली आहे, बुनायला ठेवली आहे तिने, बुनायला। ओके, अरे वा, काय बनवलंयस ग? हे काय बनवलंयस? वडापाव। वडापाव? तिने स्ट्रॉबेरीचा वडापाव बनवलाय। ओके, कॅन आय हॅव इट? अजून नाही झाला। अच्छा, अजून झाला नाहीये का? ओके ओके, होऊ दे होऊ दे होऊ दे, टेक युअर ओन टाइम। किती वेळ लागतो ग हा वडा व्हायला? 5 मिनिटं। अच्छा, 5 मिनिटं। आणि असा पिंक कलरचा वडापाव का असतो? झाला। आहा, मस्त ग। वाव, श्लेषाने थांबा। अच्छा, नवीन मी तिच्यासाठी फिल्टर आणलंय, त्यातलं पाणी देणार आहे। पण हॉट की कोल्ड, कुठलं पाणी देणार आहेस तुम्हाला? नवीन पाणी। नवीन पाणी। ओके, मस्त। आणि मी आता हा स्ट्रॉबेरीचा वडापाव खाणार आहे। आहा, छान बघ, तुला बघ कसा वाटतंय? कसा घालाय ग? थोडी साखर हवी होती का अजून? हा, सगळं करते। अच्छा, वडापाव मध्ये साखर। ओके, अगं बाई, डब्यामध्ये आहे का? एवढी एवढी साखर देवा। ओके, बस 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 बस। अरे बस छोटी आहे। छोटी आहे। आणि हा तिने बनवलेला पिंक स्ट्रॉबेरी वडापाव विथ साखर ऑन इट। वाव, शुगर कोटेड, ऑसम। ए, मला सांग, शाळेत जाताना तू व्हॅन मधनं जाते? आणि मग कोण कोण असतं व्हॅन मध्ये? पलम द्यायला जाते। हा, पली। हा, श्लेषू। श्लेषू, ही वाली श्लेषू। आणि सगळ्यात जास्त मस्ती कोण करतं? मी। का मस्ती करते तू? मी मस्ती नाही करत। मग कोण करतं? मी तर मध्ये मस्ती नाही करत, गुलाला मस्ती करते। अच्छा, ती व्हॅन मध्ये मस्ती नाही करत, घरी आल्यावर मस्ती करते। आणि तू आणि परीनी काय पिलो फायटिंग केलेलं? मग कुशन मारली होती ना एकमेकींना? नाही, मग खेळत होता मी। कसं खेळत होतात? काय खेळत होतात तुम्ही? असं डॉक्टर डॉक्टर? अगं बाई, तपासतेस का जरा तुम्हाला? हिला तपास। हा, हिला तपास, नीट तपास। हा, असा आवाज येतो तपासताना? कसा आवाज येतो? अगं बाई, काय आता काय झालं हिला? तपासल्यावर काय? औषध द्यायला लागेल। औषध द्यायला लागेल, पण एवढं कडू नको दिवस बरं का, थोडं गोड औषध दे। हा, हिचं नाव काय आहे? श्रुती। श्रुती? हिचे नाव श्रुती आहे, हिचे नाव श्रुती। हा,
दे. अगं त्याच्यात पण साखर. सगळ्यात साखर. वडापाव मध्ये साखर, औषधात पण साखर, सगळ्यात साखर. हा पाच तिला आता औषध. मी नाही पिणार. गोळ्या सुद्धा साखर बी साखर. शाकलवी आहे. ओके. बस. हाश. आता तिचं तोंड पुस की जरा. बस बस. अगो बाई अगो बाई अगो बाई सो क्यूट. बस. अच्छा, तुम्हाला जर पिकनिकला जायचं असेल, तुला, परीला आणि परमदादाला, तर तुम्ही पिकनिकला कुठे जाणार? वाळबंडूर. कुठे? वाळबंडूर. कुठेतरी जाणार आहे. कुठे मला अजून कळलं नाहीये, पण कुठेतरी जाणार आहे. म्हणजे अच्छा, व्हॅन मधून. व्हॅन मधून जाणार का? कुठे जाणार व्हॅन मधून? डीमार्ट मध्ये. आणि काय घेणार तिकडे? स्ट्रॉबेरी. परत स्ट्रॉबेरी. ओके, मला सांग, तुझे आई बाबा तुला बाहेर फिरायला घेऊन जातात का घरी ठेवतात? बाहेर फिरायला घेऊन जाता. आणि आई आईस्क्रीम जास्त खाते का बाबा आईस्क्रीम खातात? बाबा खाता. आणि आईला देत नाहीत आईस्क्रीम? देते ना. देते. आणि तुला नाही देत? मला तर नको. तुला आईस्क्रीम नको? सर्दी होती सर्दी. अगो बाई, सर्दी होते ग. तुला आजी अब्बू काय हाक मारतात? आजी आजोबा काय म्हणतात? असं म्हणतात. आणि मग तू काय करते? आजी आजोबांबरोबर मस्ती करते? नाही खेळते. काय खेळतेस तू? पकडा पकडाई. पकडा पकडी. पण मग आजी आजोबा दमत नाहीत तुला पकडून पकडून? नाही. नाही. आणि तू पिक्चर बघतेस का? पिक्चर कुठला? ईसा. कुठला? ईसा. ईसा नावाचा पिक्चर बघते ती. ईसा. ओके. आणि काय असतं त्या पिक्चर मध्ये? काय होतं ईसा मध्ये? सरंजामे. सरंजामे. ओके, सरंजामे कुठलं तरी कॅरेक्टर असावं. फाईन. मिकी माऊस मला माहिती होतं. पिकी माऊ कोण आहे? कोण आहे ती? मी. पिकी माऊ तू आहे? आणि पिकी माऊ काय बोलते तुला? स्लॅशू. हा. मिठाची गिफ्ट आणलं. गिफ्ट. अरे काय गिफ्ट आणलं? हेडफोन. वाव, काय दंगा करते. आणि असं सगळं इमॅजिन करून ती करून दाखवत होती मला. तर हेच घरी चालू असतं का? हो, अगदी रोज चालू असतं. म्हणजे मी ऑफिसमध्ये गेल्यानंतर, ऑफिसवर आल्यानंतर पहिला अर्धा तास तरी ही काय झालं स्कूलमध्ये, त्यानंतर घरी काय काय केलं, काय दंगा घेतला, सगळं एक्सप्लेन करून पूर्णपणे सांगत असते. पण मग सगळं नरेशन खरं खरं असतं का काही इमॅजिनेशन? खरं असतं, थोडंफार इमॅजिनेशन. कोणाची लाडकी आहे घरात सगळ्यात जास्त? दोघांचीही. श्लेषा आल्यानंतर आयुष्यात काही बदल झाले असतीलच. हो, खूप सारे चेंजेस झाले. म्हणजे तिची डेट ऑफ बर्थ 6/2/2015, 6 फेब्रुवारी 2015, आणि तिचे टायमिंग 6:02 त्यामुळे ते एक आमच्यासाठी. आणि म्हणजे 6-2 तारीख आणि 6-2 वेळ. येस येस, मॅच झाला. आणि फ्रायडे होता, त्यामुळे आमची सगळे फॅमिली म्हणजे म्हणाले लक्ष्मी आली घरी. फ्रायडे होता, संध्याकाळची वेळ. श्लेषा म्हणजे लक्ष्मी आहे असं काही? नाही, मोर दॅन इनफ. मोर दॅन इनफ. सायलीचं स आणि ल हे 2 वर्ड्स, आणि निलेश मधले ल आणि श असं मिळून श्लेषा हे युनिक नाव आहे. ओ नाईस. सायली आणि निलेश. त्याचं श्लेषा. ऍक्च्युअल अर्थ त्याचा मोर दॅन इनफ. सो मोर दॅन इनफ वाटतंय का आता? खूप स्पेशल आहे हे. मग हिच्या येण्यानंतर तुमच्या आयुष्यात काय बदल झाले? हो, खूप सारे चेंजेस झाले. म्हणजे ती झाली आणि थोडेच दिवसांनी आम्हाला लंडनला जाण्याचा चान्स मिळाला. अच्छा. मी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतो. तर त्याच्या अगोदर मी श्लेषू व्हायच्या अगोदर पण आम्ही म्हणजे कधी योग नाही आला लंडनला जायचा, म्हणजे आउट ऑफ इंडिया जायचा. पण श्लेषू झाली आणि 1 वर्षातच आम्हाला लंडनला जायचा योग आला. मग आम्ही 6 महिने लंडनला होतो. त्यावेळी खूप म्हणजे असं वाटलं की म्हणजे भरपूर समाधान वाटलं. फर्स्ट टाइम ती इतक्या लहानपणी एरोप्लेनमध्ये बसली, एरोप्लेनचा प्रवास केला, आणि जाताना अगदी काही त्रास नाही तिचा आम्हाला. अगदी तिने छान एन्जॉय केलं. त्याने अजूनही ती लंडनचं नाव काढते. म्हणजे कुठे टॉवर दिसला की मम्मा लंडन टॉवर वगैरे असं म्हणते ती. हो. पण मग तुम्हाला असं वाटतं का की तिने बाहेर जाऊन शिकावं, किंवा का तुम्हाला असं वाटतं की तिने इथेच शिकून मोठं नाव करावं? तिच्यासाठी काही प्लॅन्स असे आहेत का? नाही, म्हणजे फक्त असं इच्छा आहे की तिला जे व्हायचं आहे ते व्हावं, तिला जे शिकायचं आहे ते शिकावं, इथे शिकावं किंवा कुठे बाहेर शिकावं. पण तिला जे व्हायचं ते होऊ दे तिच्या मर्जीने. असं आमचं काही बर्डन नसणार आहे तिच्यावर. ही काय गमती जमती करते की नाही? हो, खूप साऱ्या करते. सांगा ना आम्हाला.
ॲक्च्युली आम्ही लास्ट वीकमध्ये मूव्ही पाहायला गेलो होतो. मग जाताना आम्ही खूप सारे पॉपकॉर्न्स वगैरे घेऊन गेलो तिला. पण मूव्ही पाहताना ती खात राहिली आणि पॉपकॉर्न वगैरे खाऊ वगैरे संपल्यानंतर मम्मा पप्पा चला आता झाली फिल्म संपली आता जाऊ आपण. खाऊ संपला तर लगेच घरी जायचं. संपली मूव्ही Picture मध्ये काही संपली. interest नाही. 1 वर्ष झालं असेल त्यावेळी एक फन फेअर लागलं होतं ग्राउंडमध्ये. तर त्यावेळी आम्ही जस्ट खरेदीसाठी गेलो होतो शॉपिंगसाठी. तर तिथं मोस्टली लेडीजचंच साहित्य जास्त होतं. तर सायली गेली शॉपिंग करण्यासाठी तर बरीच गर्दी होती. तर सायलीच्या आजूबाजूला बऱ्याच लेडीज होत्या आणि मी स्लेशूला घेऊन म्हणजे काकेमध्ये तिला घेऊन उभा होतो. स्लेशूनं तिथं 2-3 लेडीजना अशी टपली मारली. त्यांना वाटलं येत मारताय. आणि त्या लेडीजने माझ्याकडे बघितलं. एकदा मी म्हटलं सॉरी आता मी नाही स्लेशूने केलं म्हटलं. बाबांची जाम फजिती केली. आता काहीतरी गमती जमती करत असते. व्हेरी नाईस. सो तिचा स्वभाव कसा आहे? ती सिन्सिअर आहे, ॲक्टिव्ह आहे. आणखीन तिला स्कूलला जायला खूप आवडतं. म्हणजे सॅटर्डे संडे ऑफ असतो पण त्या दिवशी पण ती म्हणते मम्मा मला स्कूलला जायचं आहे. आणि तिला लोकांमध्ये मिसळायला खूप आवडतं. हो नाईस, व्हेरी नाईस. आई तुम्ही स्वतः एक टीचर आहात, शिक्षिका आहात. तर श्लेषा जशी मोठी होती तर तुमच्यातली आई जागी होते का टीचर जागी होते? ॲक्च्युली दोन्ही पण जागे होतात. केव्हा केव्हा तरी मला टीचरचा रोल प्ले करावा लागतो आणि केव्हा केव्हा तरी आईचा रोल प्ले करावा लागतो. मग तिचा अभ्यास तुम्हीच घेता? हो मीच घेते. असं काही नाही दोघे पण घेतो आम्ही. ते स्टोरी वगैरे सांगतात तिला, मी रायटिंग वगैरे घेते. खेळताना वगैरे आईचा रोल प्ले करते पण अभ्यास घेताना टीचरचा रोल प्ले पण करते. जेव्हा तुम्ही टीचर होता तेव्हा पेशन्स असतात की नसतात? हो हो आय हॅव मोर पेशन्स. आता बघूया तुमच्यामध्ये किती पेशन्स आहेत कारण आपण एक गेम खेळणार आहोत आणि हा रॅपिड फायर गेम आहे. सो तुम्ही जास्तीत जास्त उत्तरं द्यायचे. जो जास्त उत्तरं देईल त्याला जास्त पॉइंट्स मिळतील आणि तुम्ही हिला जिंकून देणार आहात संतुलन आयुर्वेद तर्फे एक स्पेशल बेबी पॅक. सुरुवात करूया. ऑल सेट? टीचर मला वाटतं लवकर उत्तर देतील नाही का? एरवी त्या परीक्षा घेता आज त्यांची परीक्षा. ओके. श्लेषाचा आवडता खेळ कोणता? किचन. एक. रेसिंग, ड्रॉइंग की डान्स? काय? एक एक. आवडतं फळ? ॲपल. 2-1. बोलायला लागल्यावरती पहिला शब्द कुठला होता? बाबा. 2-2 असा स्कोअर आहे. त्यामुळे आता या प्रश्नावर ठरेल कोण जिंकतंय, आई की बाबा. आणि प्रश्न आहे पहिल्या बर्थडेला कुठल्या रंगाचा फ्रॉक घातलेला? येल्लो. 3-2 आई जिंकली आहे. ह्याच्यावर काय म्हणणं आहे? लेडीजलाच सगळं माहिती असतं ना की कोणता ड्रेस कधी घातला. ओके. ह्यांनी कुठला घातला होता? पिंक बहुत. राईट. आणि आई जिंकली आहे. तुम्हाला मिळतंय तुमच्या बाळाच्या संतुलित आयुष्यासाठी संतुलन आयुर्वेद तर्फे हा स्पेशल बेबी पॅक. नमस्कार. तुमची श्लेषू आम्हाला खूप आवडली बरं का. आजी आजोबा काय म्हणणं? छान हे आहे त्याच्याबद्दल म्हणजे तुमचं म्हणजे तुमच्या जीवानं जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद करतो. कारण आमच्या नातीसाठी तुम्ही एवढं आलात आणि एवढं सगळं शूट वगैरे केलं आहे त्यासाठी आम्ही तुमचा धन्यवाद मानतो. सगळ्यात जास्त कौतुक आजी आजोबांनाच असतं मला वाटतं. आजीबाई तुम्ही सांगा. वाटत नाही तुम्ही आजी? ती खूप ॲक्टिव्ह आहे, प्रेमळ आहे. फोन वगैरे केला की मला अगोदर विचारते आई तू कशी आहेस. सगळ्यांची विचारपूस फोनवर करते ती. ॲक्च्युली मम्मीच्या हातचा मसाले भात तिला खूप आवडतो. खूप मिस करते ती. फोनवर फोन आला की ती विचारते मला आई मसाले भात केली काय म्हणून विचारते. आणि पिका माऊ कोण आहे? पिका माऊ. काय वेगळंच कनेक्शन आहे ना तुमच्या दोघींचं. हो ना. ॲक्च्युली ती खूप गोड आहे, खेळकर पण आहे. पण तिच्या फिकी माऊ म्हणजे मला खूप आवडतं. आपण आता एक गेम खेळणार आहोत. तर तुम्ही मला एक शब्द सांगायचा. शब्द कोडी जी पूर्वीची होती आपली तेच आपण परत करायचं आहे. त्याचं एक वर्णन करीन मी आणि त्याच्यावरून तुम्हाला कुठला पदार्थ, गोष्ट, वस्तू काय आठवतं ते तुम्ही मला सांगायचं. करूया? पहिला शब्द कोड. 2 भाऊ शेजारी भेट नाही जन्मांतरी. 2 भाऊ भेट नाही शेजारी डोळे. येस, यू आर राईट. पुढचं. एवढंच कार्ट घर कसं राखतं? कुलूप. अगदी बरोबर आहे. अरे जरा कठीण काढायला पाहिजे होतं. इथेच आहे पण दिसत नाही. हवा. 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 आईची हवा सॉलिड आहे इकडे.
3 पायांची तिपई, वर बसला शिपाई. येस, आजीबाईंना पण बोलू दे. हा, माठ. माठ जवळपास आहे. अजून एखादं. येस, रिक्षा. हे मॉडर्न उत्तर झालं. पारंपरिक. बैलगाडा. नाही. अरे संसार. तवा. राईट. म्हणजे पूर्ण उत्तर काय झालं मग? चूल आणि तवा. व्हेरी नाईस. यांच्यासाठी जोरदार टाळ्या. पण मला मज्जा आली. म्हणजे तो तिपाई शिपाई, बैलगाडी, रिक्षा, माठ सगळीकडे फिरून फिरून चुलीवर आला शेवटी. व्हेरी नाईस. आय गेस प्रश्न असा की उत्तर काय आहे? दिशा. अगदी बरोबर. किती हुशार आहे त्या. ह्याच्यासाठी जोरदार टाळ्या. तुम्ही छान उत्तरं दिलीत. आता आपण आई बाबांकडे वळायचंय. या दोघांनी एक छानसा गेम खेळायचा आणि हिला जिंकून द्यायचंय झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. ये. काही गेम्स हे बुद्धीचे असतात, डोक्याने खेळायचे असतात, तर काही गेम हे शेअर लक वरती असतात. तर बघूया आज कोणाचं लक बलवत्तर आहे. आणि तुम्ही हिच्यासाठी जिंकणार आहात झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. ओके, नीट लक्ष देऊन ऐका. हा, आपल्याकडे एक डायस आहे. तर समजा तुमचे आता 2 पडले. हा, तर ज्याचे 2 पडतील त्याचे हे जे 2 आहेत ते त्याच्या कंटेनरमध्ये जातील. असं करत करत ज्याचे सगळ्यात पहिल्यांदा बॉल संपतील, मणी संपतील, तो जिंकला. ओके. पण जर 2 पडले आणि परत 2 आले तर मग ती स्किप होणार. मग पुढच्याकडे पास. कोण जिंकणार, आई की बाबा? ओहो. ओके, पण गिफ्ट तिलाच मिळणार. कोणी जिंकलं तरी शेवटी तिला देऊ. याला वेळेचं बंधन नाहीये, तेव्हा सुरुवात आपण आईपासून करूया. आई प्लीज. 5 3 2. आता परत 3 नको पडायला. नॉट बॅड. परत 3 नका आता. 5. ओ 4. बाबा प्लीज. 5. वाय, नॉट बॅड. बाबांनी काहीतरी सॉलिड नवीन टेक्निक काढली आहे अशी डायस फिरवायची. 3. 2. नॉट बॅड. आई तुम्ही पण करून बघा तसं काय बाबा करतायत ते. 1. 2. आता खूपच अतितटीचा सामना आहे कारण दोघांचेही 2-2. 6. नॉट बॅड, नॉट बॅड. आता फक्त तुम्हाला 4 पाहिजेत. वाव. आणि आई जिंकली आहे. आणि तुम्ही श्लेषासाठी जिंकला आहात झी युवा तर्फे आकर्षक भेटवस्तू. श्लेषाला भेटायला आम्ही पुण्यात आलोय. उद्या आम्ही तुमच्या घरी सुद्धा येऊ शकतो. पण त्यासाठी तुम्हाला आम्हाला ईमेल करावा लागेल. आमचा ईमेल आयडी आहे sparsh.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.